नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साताऱ्याची स्पेशल ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी. तर आता अख्खा मसूर करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी इथं एक बोल अख्खा मसूर साधारण 1 तास भिजवून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता ह्याला स्वच्छ धुवून आपण ह्याची 1 ते 2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. तर आता कुकर आपलं शिट्ट्या होतंय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ. तर फोडणीसाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. म्हणजे मी ओबडधोबड त्याला वाटून घेतलेले. त्यामध्येच आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेणार आहोत. हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घाला. आता ह्याच्यामध्ये मी 1 मोठा कांदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तर आता हे कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जर तो व्यवस्थित नाही ना परतला तर मग कांद्याचा असं वेगळाच टेस्ट येते त्याची. त्यामुळे ते छान परतून घ्यायचं. आता कांदा आपला परतत होता तोपर्यंत इकडे आपली अख्खा मसूर आता छान शिजून झालेली आहे. हे तुम्ही बघा, अशी व्यवस्थित हातामध्ये घेतलं की ती स्मॅश झाली पाहिजे, तर ती छान शिजलेली आहे. आता ही आपली कांदा छान परतून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत. आता ही टोमॅटोची पेस्ट पण आता आपल्याला छान त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. आता ही टोमॅटोची पेस्ट पण आपली छान परतून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट घालून घ्यायचं आहे. सॉरी, त्याचा व्हिडिओ थोडासा शूट झाला नाही, पण मी फक्त त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि साधारण 1.5 चमचे तिखट घालून घेतलेले. आणि हा आपल्याला मार्केटमध्ये जो मिळतो कांदा लसूण मसाला, तो 1 चमचा घातलेला आहे आणि धने जिऱ्याचं पावडर 1 चमचा घातलेलं आहे. आता हा मसाला आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता हा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपली सगळी पूर्ण डाळ घालून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही ही डाळ अशा पद्धतीनं करून बघा, खूप छान होते, मस्त लागते एकदम. आता ही डाळ छान मिक्स झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. जास्त घालायचं नाही. मी इथं साधारण 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. एवढं इनफ होऊन जातं. आता हे तुम्ही बघा, डाळ किती छान व्यवस्थित झालेली आहे आणि शिजवून आपण घेतली ना कुकरमध्ये, त्यामुळे त्याला मग वेळ लागत नाही. 1 ते 2 उकळीमध्ये आपली डाळ तयार होऊन जाते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. आणि मी खूप सारे रेसिपीचे शॉर्ट अपलोड केलेले आहेत. तुम्ही माझे शॉर्ट्स पण बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एका मिनिटाच्या अशा खूप छान सोप्या अशा रेसिपीज मी टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे डाळीला छान उकळी आलेली आहे. तर डाळ आता तयार झालेली आहे. आपण याला बाउलमध्ये काढून घेऊ. आता ही डाळ तुम्ही अशी छान तांदळाच्या भाकरीसोबत पण सर्व करू शकतात, किंवा मग फक्त जिरा राईस करून त्याच्यासोबत अशी अख्खा मसूर करून घ्यायची. हे सुद्धा तुम्ही रात्रीच्या वेळेला जर तुम्हाला फक्त लाईट वगैरे खायचं असेल तर तसं पण तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागते, अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला अगदी ढाब्याची टेस्ट येऊन जाईल. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास याला शेअर करायला विसरू नका. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.